राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने हाहाकार माजवला असून हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे। या पावसामुळे रब्बी पिकांसह आंबा, चिकू यांसारख्या फळबागांचं अतोनात नुकसान झालं असून बळीराजा हतबल झालाय। धुळे जिल्ह्यात वीज कोसळून 2 बैलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून नांदेड आणि ठाणे जिल्ह्यातील पावसाने दाणादाण उडवली आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी जोर धरतीये। मध्य पूर्वेतील युद्धामुळे गॅस पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त होत असताना घराबाहेर राहणाऱ्या विद्यार्थी आणि नोकरीनिमित्त स्थलांतरित झालेल्या लोकांसाठी छोटू सिलेंडर मोठा आधार ठरतोय। 5 किलोचा हा छोटा सिलेंडर घेण्यासाठी आता लांबच लांब रांगा किंवा पत्त्याच्या पुराव्याची म्हणजेच ॲड्रेस प्रूफची गरज नाही। इंडेन, भारत आणि HP गॅसच्या एजन्सीवर केवळ आधार कार्ड किंवा पॅन कार्ड दाखवून अवघ्या 1500 रुपयांच्या अमानत रकमेत हा सिलेंडर घरी आणता येतो। विशेष म्हणजे गरज संपल्यावर सिलेंडर परत केल्यास अनामत रक्कम देखील परत मिळते। काही शहरांमध्ये तर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास अवघ्या 2 तासांमध्ये घरपोच डिलिव्हरीची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे समुद्रातील रस्ता धोकादायक बनला असताना देखील भारताचे ग्रीन सावरी हे 7वे गॅस टँकर होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून भारताकडे निघाले आहे। यामुळे देशातील गॅस पुरवठ्याला थोडा दिलासा मिळाला आहे। मात्र अजूनही भारताची 17 जहाजे त्या भागात अडकलेली असून ती सुरक्षितपणे बाहेर पडण्याची वाट पाहत आहेत। याच दरम्यान इराणकडून तेल घेऊन भारताकडे येणाऱ्या एका विदेशी जहाजानं अचानकपणे आपला रस्ता बदलला आणि आता ते चीनकडे वळाले। भारतीय नौदल या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून अडकलेल्या जहाजांना सुरक्षितपणे भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। इराणमधील बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पावर आज पहाटे अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे। या हल्ल्यात प्रकल्पाच्या बाहेरील इमारतीचे नुकसान झाले असून एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झालाय। सुदैवाने मुख्य अणुभट्टीला कोणतीही इजा पोहोचलेली नाही। संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा संस्थेने तुर्तास किरणोत्सर्गाचा कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी लष्कराला संयम बाळगण्याचं आवाहन केलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत इराणला उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिल्याने दोन्ही देशांमधील तणाव आता टोकाला पोहोचलाय। डिजिटल व्यवहारांच्या युगात अनेक दुकानदार कर वाचवण्यासाठी स्वतःच्या ऐवजी नोकर किंवा नातेवाईकांचा QR कोड वापरतात। मात्र ही युक्ती महागात पडू शकते। आयकर विभागाच्या नियमांनुसार ज्याच्या खात्यात पैसे जमा होतात ती त्याचीच कमाई मानली जाते। जर कर्मचाऱ्याच्या खात्यात मोठी रक्कम जमा झाली तर त्याला उत्पन्नाचा स्रोत सांगावा लागेल, अन्यथा त्याला कर चोरीच्या आरोपाखाली दंड भरावा लागू शकतो। अशा व्यवहारांमुळे दुकानदारही बेनामी व्यवहाराच्या कचाट्यात अडकू शकतात। त्यामुळे नेहमी स्वतःच्या नावाचा किंवा फर्मचा मर्चंट QR कोड वापरून व्यवहार करंट अकाउंटमध्येच करणे सुरक्षित ठरते। सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना कर्ज घेताना होणारा त्रास कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ULI नावाचं एक खास ॲप आणतंय। या एकाच ॲपवर तुम्हाला विविध बँकांचे कर्जाचे पर्याय दिसतील, ज्यामुळे तुम्हाला स्वस्त दरातील कर्ज निवडता येईल। सुरुवातीला याद्वारे शेती आणि पिकांसाठी कर्ज दिले जाईल, पण नंतर घर, गाडी आणि वैयक्तिक कर्ज देखील मोबाईलवरूनच घेता येईल। त्यामुळे बँकेत चक्रा मारण्याची गरज उरणार नाही आणि कर्जाची प्रक्रिया अत्यंत जलद व कमी खर्चात पूर्ण होईल। थोडक्यात जसे पैशांच्या व्यवहारासाठी UPI आहे, तसेच आता कर्ज घेण्यासाठी ULI असेल। रेशन कार्डमध्ये नवीन जन्माला आलेल्या मुलाचं नाव नोंदवण्यासाठी किंवा एखाद्याचे नाव कमी करण्यासाठी आता सरकारी कार्यालयात चक्रा मारण्याची गरज नाही। तुम्ही मेरा राशन ॲप किंवा सरकारच्या वेबसाईटवरून हे काम मोबाईलवरच करू शकता। नवीन नाव वाढवण्यासाठी मुलाचा जन्माचा दाखला आणि पालकांचे आधार कार्ड लागते। तसेच लग्न झालेल्या मुलीचे किंवा मृत व्यक्तीचे नाव कमी करण्यासाठी लग्नाचा दाखला किंवा मृत्यूचा दाखला जोडून ऑनलाईन अर्ज करता येतो। रेशन कार्ड वेळेवर अपडेट केल्यामुळे घरातील प्रत्येक माणसाला सरकारी स्वस्त धान्य मिळण्यास मदत होते। ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि मोफत आहे। सॅमसंग कंपनी आपला नवीन गॅलेक्सी S26 FE स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत असून त्याचे फीचर्स आता समोर आलेत। या फोनमध्ये मोठी 6.73 इंचांची स्क्रीन आणि दमदार बॅटरी बॅकअप मिळण्याची शक्यता आहे। फोटोग्राफीसाठी यात 50 मेगापिक्सलचे 2 मुख्य कॅमेरे असतील, ज्यामुळे उत्तम दर्जाचे फोटो आणि
8K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येईल. तसेच 5100 mAh ची बॅटरी आणि वेगाने चार्ज करण्यासाठी 55 वॅटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. हा फोन सप्टेंबर 2026 पर्यंत बाजारात येऊ शकतो आणि भारतात याची किंमत साधारण 66,000 रुपयांच्या आसपास असण्याचा अंदाज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र आता अभिषेकने स्वतः यावर मौन सोडले असून या सर्व बातम्या खोट्या असल्याचं म्हटलंय. अभिषेक म्हणाला की आमच्या लग्नाला 18 वर्ष झाली असून आम्ही आजही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. ऐश्वर्याच्या प्रसिद्धीबद्दल बोलताना तो म्हणाला की त्याला तिचा कधीही हेवा वाटला नाही, कारण त्याच्या घरात सुरुवातीपासूनच स्त्री पुरुषांना समान वागणूक दिली जाते. कोणत्याही अफवांचा आमच्या नात्यावर परिणाम होत नाही असे सांगत त्याने या वादावर पूर्णविराम लावलाय. IPL 2026च्या पहिल्याच सामन्यात नाबाद 69 धावा कुटणाऱ्या विराट कोहलीने टीकाकारांना आरसा दाखवलाय. कौटुंबिक कारणास्तव लंडनमध्ये जास्त वेळ घालवल्यामुळे विराटला सोशल मीडियावर ओव्हरसीज प्लेयर म्हणून ट्रोल केलं जातंय. यावर विराटने 5 एप्रिलच्या चेन्नई विरुद्धच्या सामन्यापूर्वी सडेतोड उत्तर दिले. विराट म्हणाला की मी परदेशी खेळाडू नाही. लोक मला असं का म्हणत आहेत हेच समजत नाही. लंडनमध्ये राहूनही त्याच्या खेळातील धार कायम असल्याचे त्याने पहिल्याच मॅच विनिंग खेळीने सिद्ध केलंय. त्याने यशाचा मंत्र सांगताना कठोर परिश्रम आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणावर भर दिला.